नमस्कार, जानूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी दोडक्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये ही दोडक्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी येथे दोडका चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. रस्सा भाजी बनवण्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे. तर वाटण बनवण्यासाठी येथे एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर येथे कढईमध्ये 1 चमचा तेल ओतायचं आहे आणि त्यामध्ये प्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरे हे थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजले गेले तर खोबरं हे करपट लागते. त्यामुळे असं थोडंसंच हलकंसं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे. येथे पहा खोबरं हे भाजले गेलेले आहे. आता हे खोबरं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा हा भाजून घ्यायचा आहे. कांदा हा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. येथे पहा कांदा हा थोडासा लालसर झालेला आहे आणि आता यामध्ये चिरलेला टोमॅटो त्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा 1-2 मिनिट हे भाजून घ्यायचं आहे. येथे पहा कांदा आणि टोमॅटो छान असे भाजले गेलेले आहेत. आता त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे सर्व 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे आणि आता हे काढून घेऊयात आणि थोडा वेळ थंड होऊन देऊयात. तर येथे हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर येथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं आहे आणि मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. बारीक करताना थोडे पाणी घालून ह्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त पाणी त्यामध्ये घालायचं नाही आणि तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपले वाटण तयार झालेले आहे आणि आता लगेचच भाजी बनवायला घेऊयात. या कढईमध्ये वाटणाचं साहित्य भाजून घेतलं होतं, त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे. तर त्यामध्ये 1 चमचा तेल ओतायचं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकायची आहे. जिरी भाजली गेली की त्यामध्ये जे वाटण बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. परतताना गॅस हा मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवर वाटण हे छान असं परतून घ्यायचं आहे. वाटण परतले गेले की त्यामध्ये 1 पाव चमचा हळद टाकायची आहे, अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर त्यामध्ये घरगुती मसाला आवश्यकतेनुसार घाला आणि चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान असं सर्व परतून घ्यायचं आहे. येथे पहा मसाला हा छान असा परतला गेलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि पुन्हा हे मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि हे पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे. आता येथे मसाल्याला तेल सुटून द्यायचं आहे. येथे पहा मसाल्याला आहे ते छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही येथे पाहू शकता की ते मस्त असं तेल मसाल्याला सुटलेलं आहे. आता त्यामध्ये दोडका चिरलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा हे 1-2 मिनिटभर दोडका मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. येथे पहा अशा पद्धतीने हा दोडका मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी ओता. येथे मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतल्यानंतरनं चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून भाजी 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून द्यायची आहे. भाजी शिजायला ठेवून 7 मिनिटं झालेली आहेत आणि येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा दोडक्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि दोडकाही छान शिजला गेलेला आहे. त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर येथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी दोडक्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे.
ही रस्सा भाजी खाण्यासाठी खूपच चविष्ट लागते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने दोडक्याची रस्सा भाजी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.